बरं नाही आलं, ऐका, नाही आलं तर आपण त्याला अजून 2 दिवस वेळ दिला. 26 तारखेला निवेदन द्यायचे. बरं नाही ऐकलं 26 तारखेला सुरेश भाऊ पुढं काय सोमवारी काय तारीख आहे? 28. ऐकून घ्या, तारखा लिहून घ्या. सोमवारी ऐकूया दादा, ऐकणं त्या पाया पडतो मोबाईल. 29 तारखेला तुमच्या भागातल्या प्रत्येक आमदाराच्या घरासमोर जाऊन 1 दिवसाचं धरणं द्यायचं. बरं ऐका ना, बरं आमदार कोणते? मग तुम्ही जासाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदाराच्या दरवाजात, ते फायदा होईल का? मग तुम्ही म्हणशाल की तुझ्या भाजपच्या जीवनात बोलवाला त्याच्याही घरापुढे जा, हरकत नाही. पण भाजपच्या आमदाराच्या घरापुढे जावं असाल तेव्हा ढोल घेऊन जा, ते 2-4 पेंढर पेट्या घेऊन जा, घोंगडे घेऊन जा, हातातली कुऱ्हाडी घेऊन जा. आपल्याला सांगा बाबा रे आमच्या मतावर निवडून आला की नाही आला हे पहिले सांग. ऐकून घे दादा रे, तुम्ही बोला मी खाली येतो. आमच्या मतावर आमदार साहेब तुम्ही निवडून आले की नाही आले? आमदाराच्या म्हणजे खासदाराच्या बरं का. मग आम्हाला सांगा तुमच्या तेव्हा म्हणून शब्द दिले संविधानात आहे तुमची भूमिका. आता ते काय करते? फक्त ते लेटर आणून देते. ऐका भाऊ, या आमदाराच्या खासदाराच्या लेटरनं तुम्हाला 1% फायदा होत नाही. हे कचऱ्याचे टोपली जाते सगळे. त्यांनी बोललं पाहिजे. म्हणून माझी विनंती की तुम्ही तिथं धरणे धरताना त्यांना विनंती करा की साहेब फक्त लेटर नका देऊ, मीडिया पुढे बोला, हाऊस मध्ये बोला, मुख्यमंत्र्याला बोला की हे अन्याय दूर केला पाहिजे. बरं आता तुम्ही म्हणसाल आता नाही भेटलं तर हा, तोपर्यंत नाही भेटलं तर त्याच्या पुढची तारीख काय? 29 नंतर पुन्हा 1 तारीख कोणती? बुधवार. सोमवारी आपण आमदार खासदारच्या घरापुढे बसलो, पुन्हा 1 दिवस वाट बघू सरकारची. जर नाही झालं तर बुधवारी तारीख आहे 1 तारखेला महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक, प्रत्येक गल्ली पण संविधानिक मार्गाने. बापू साहेब आता हे इतकं पण बोललो असं समजून झालं तोपर्यंत मी जिवंत आहे. मी 1 तारखेपर्यंत मरणार नाही. म्हणून संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने, कायदा हातात न घेता, कुणालाही त्रास न देता महाराष्ट्र जाम करून टाकायचा. तुम्ही म्हणसान तरी मी त्याला नाही तर मग मी 1 तारखेला सांगेन. आता सांगा पटलं? काही शंका? राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे दादा तुकडे तुम्ही विशेष करून माझ्या मायमावल्या ऐका, राज्याच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलात, तुमच्यापुढे नतमस्तक होतो. तुमच्या सर्वांना नतमस्तक होतो. दीपक बोर्डे लय साधारण माणूस आहे. माझ्यासारख्या छोट्या माणसाला, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या शब्दाला तुम्ही किंमत दिली. तुम्ही पुढे आला, तुमच्यापुढे नतमस्तक होतो. राज्यातले सामाजिक मोठे लोक खरं म्हणजे त्यांच्या गोष्टी म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या कुठं लागत नाही. इतके मोठे मोठे लोक आले खाली बसले.